कुणाल पवार गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचं षटकात आणण्यासाठी हा गोलंदाज तयार आहे. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये इथून आडव्या बॅटनं अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत, फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव इथे प्राप्त होईल. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकामध्ये किती धावा जमा करेल. खर तर फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, फलंदाजी करत असताना कोंडले क्रिकेट संघ. पुढचा बॉल इथे पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल. एक धाव इथे अतिरिक्त ऍड होईल. एका धावेनं धावपुस्तकाचा विचार केला, 2 धावा फक्त धावपुस्तकावरती आहेत. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी. शांत सुरुवात आपल्याला कोंडले संघाची पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे बॅटच्या रडार मध्ये चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, पहिला दे धक्का टीम कोंडले संघाचा. फलंदाज बाद होतोय साहिल शेट्टी. खेळ संपलाय आणि धावांचा विचार केला तर फक्त 2 धावा धावपुस्तकावरती आणि 1 विकेट. एक मोठा फलंदाज साहिल शेट्टी मैदानाच्या बाहेर झाला. नवीन फलंदाज जय फाटे इन ऍक्शन मोड मध्ये फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. जय फाटे आणि सागर नॉनस्ट्रायकर एंडला गोलंदाजी ट्रॅक वरती उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना कुणाल पवार. पुढचा बॉल पंचांच्या उजव्या एष्टीकडून ओव्हर द विकेटनं सज्ज आहे. आलाय डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा मोसार्री क्रिकेट संघाचा यंग स्टार, यंग टॅलेंट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल पवार. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल अजून एकदा सज्ज. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड तिथे डिलेव्हर झालाय. अडवणी करतील तोपर्यंत फक्त 2 धावा. सिंगल डबलला प्राधान्य. शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. टीम कोंडले क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय. 4 धावा धावपुस्तकावरती, 5 धावा धावपुस्तकावरती, 4 धावा धावपुस्तकावरती. 5 चेंडूचा खेळ संपला आणि 4 धावा धावपुस्तकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल. पॉवर प्लेचं कसं षटक हाताळायचं याचं ज्वलंत उदाहरण. फटका तेवढा सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू फरार. येतोय हा पहिला चौकार. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपुस्तकावरती. चला लक्ष असू द्या ऑफिशियल अंपायर, आपण 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळायचे, अन्यथा लगेच त्या संघाला पॅनल्टी पॅनलाइज करायची. कारण वेळ खूप महत्वाची आहे. 2:56 झालेत. अजून आपल्याला 3 सामने खेळ पाहिजेत. सेकंड राऊंड मधील सेकंड सामना, त्यानंतर आपल्याला 3ऱ्या फेरीचा सामना, त्यानंतर 4थ्या फेरीचा सामना जो की सुपर 4चा असेल. खर तर 2 दिवस ही क्रिकेट शृंखला आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय दिलीप बोलाडे स्मृती चषक 2024. खर तर आमचे मुख्य आयोजक होते प्रशांतदादा बोलाडे यांचे वडील आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ठेवलेली ही क्रिकेट स्पर्धा. वर्ष पहिलं आणि पहिल्याच वर्षामध्ये एक रुबाबदार आणि शानदार आयोजन आपल्याला प्रशांतदादा बोलाडे आणि कौतुक करेन खर तर जानुमान मालुंगी क्रिकेट संघाचं, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल, दुसरा गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन पाटेकर गोलंदाजी ट्रॅक वरती आणि पहिल्याच बॉल वरती आले 1 धाव. खर तर शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कोंडले संघाची. 4 षटकांच्या मॅच मध्ये मोठे फटके खेचायचा निर्णय करावा लागेल.
पुढचा बॉल इथून अजून एक डॉट बॉल. खर तर सिंगल डबल आणि डॉट बॉल खेळत असताना दोन फलंदाजी ट्रॅक वरती सागर आणि जय काटे अशी ही जोडी आपल्याला जय फाटे आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेचायचा होता. अजून एक डॉट बॉल आलाय. अजून एक चेंडूची समाप्ती झाली आहे. धाबांचा विचार केला. फक्त 8-9 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी शांत क्रिकेट आणि शांत वातावरण प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला थांबायचंय. थर्ड अंपायरची इथे मागणी केली जाते तिसऱ्या पंचांची. चला ऑन स्क्रीन आपण इथे पाहूयात. चला आमचे अंपायर ऑन स्क्रीन वरती बघतायत. आपण सामना सुरू करा. गोलंदाजावरती तिथे ऍक्शन घेतलाय. पुढचा बॉल हलक्या हाताने पुश केलाय. कबर ड्राईव्हला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धावांना सध्या तरी प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचलाय. 10 धावा धाव पुस्तकावरती डबल डिजिट मध्ये 10 कदम. धाव पुस्तकावरती 10 धावा 10 कदम. कोण असेल बाजीराव सिंगम या सामन्यामध्ये हे सुद्धा आपल्याला काही वेळानंतर काही काळानंतर समजेलच. मात्र मोठे फटके येणं तेवढंच गरजेचं असेल. जय तवळे विचार केला तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि इथून फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये तिथे नो मॅच लँड. चेंडू डिलेव्हर झालाय. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत 2 धाबा. 2 धाब्यानं धावपुस्तकाचा विचार केला. 12 धाबा धावपुस्तकावरती. दुसऱ्या षटकामधील 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 धाबा धावपुस्तकावरती. जर अशीच फलंदाजी राहिली चला एक धाव शॉट असेल म्हणजे ही एकच धाव मिळेल. एका धावेनं धावपुस्तकावरती फक्त 11 धावा. खूप शांत क्रिकेट. शांत सुरुवात सुरू आहे. कोंडले क्रिकेट संघाची आपल्याला पाहायला मिळते. शांत सुरुवात. पुढचा बॉल स्विचिटचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू फरार. थर्ड मॅन रिझन मध्ये येतोय हा धमदार चौकार. दोन षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 15 धावा फक्त धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट इथून दमदार सुरुवात राहिली आहे मोसारे क्रिकेट संघाची. सध्या तरी प्लेइंग 11 मध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते. कोंडले क्रिकेट संघाच्या प्लेइंग 11 मध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव पुस्तकावरती. चला 3 षटकानंतर आपण पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. आयोजक वर्ग लक्ष असू द्या. जर पाण्याची गरज असेल तर जा घेऊन आपण लगेचच. आणि आता 3 षटक संपल्यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेतो. याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या कारण वेळेला खूप बंधन असेल. चला 2 षटक संपलेत. 15 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूयात एक सुंदर संगीत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. तिसरं षटक प्रवीण पाटेकर. पहिलाच बॉल. पहिला बॉल वरती इथून फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा दुसरा दे धक्का. फलंदाज बाद होतोय जय फाटे.
थँक्यू डीजे. धावपुस्तकाचा विचार केला. तिसरं षटक सुरू असताना धाबा फक्त 15 धाबा पहिल्या चेंडूवरती इथे विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज संकेत फलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल इथून डॉट बॉलची समाप्ती. संपूर्णपणे जखडून ठेवलाय कोंडले क्रिकेट संघाचे सर्व फलंदाजांना. आपण दोन फलंदाज संकेत माप्रलकर आणि सागर बघतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती संपूर्णपणे जखडून ठेवलाय. इथून हलक्यात टॅपिंग क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. फक्त एकच धाव एका धावेनं संघ जाऊन पोहोचतोय. 16 धाबा धावपुस्तकावरती 16 काढवला. शांतबाई इंद्रायणी आणि तशा शांतमय प्रवास आपल्याला सुरू असताना कोंडले क्रिकेट संघाचा पाहायला मिळतोय. 16 धाबा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण पाटेकर. स्विचिटचा प्रयत्न इथून तिथे थोडस फंबलिंग यष्टी रक्षकाकडून तिथे अडवणी केली जाते. शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू फेकतील तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेनं धावपुस्तकावरती 17 धावा. 4 षटकांची मॅच म्हटली तर कमीत कमी फायटिंग स्कोरचा विचार केला तर 35 ते 40 धावा तरी व्हायला हव्यात. मात्र तशा रीतीने फटकेबाजी राहिली नाही. इथून फटका सुंदर आहे. हा खूप वेळानंतर संजीवनी बुटी देणारा षटकार येतोय कोंडले क्रिकेट संघासाठी आणि धावांचा विचार केला धाबा धावपुस्तकावरती 23. धावा धावपुस्तकावरती. शेवटचा बॉल तिसरं षटक प्रगती पथावर. शेवटचा बॉल खेचायचा होता आलाय डॉट बॉल. 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 23 धावा धावपुस्तकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यावर कोंडले क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 23 धावा. सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती खूप धावा बनत होत्या. मात्र दुपारच्या सत्रापासून थोडं शांत क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 23 धावा धावपुस्तकावरती. 4थं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती किरण जाधव. फलंदाजी ट्रॅक वरती इन ऍक्शन मोड मध्ये. स्ट्रायकर एंड वरती सागर आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल इथून फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि हा तिसरा दे धक्का. फलंदाज बाद होतोय सागर. इन द मिक्स हे ब्रदर कवा चाललास? हे मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही. जे चेंडू बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा. 1 धाव अतिरिक्त ऍड होईल. 28 धावा धावपुस्तकावरती आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती किरण जाधव
आणि फलंदाजी ट्रॅक वरती रुपेश ज्याने पहिल्या चेंडूवरती चौका ठोकलाय तो रुपेश पाहायला मिळतोय. इथून बीमर बॉल, पंचांचा इशारा नो आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय नो मॅन्स लँड रिजन मध्ये. तिथून जोपर्यंत फेकतील तोपर्यंत या चेंडूवरती येत आहेत 2 धाबा प्लस 1 रन. म्हणजे या चेंडूवरती टोटल धावांचा विचार केला तर 3 धाबा येत आहेत. संघ जाऊन पोहोचतोय 31 धाबा धाव पुस्तकावरती आणि या चेंडूवरती असेल फ्री हिट. 31 धाबा म्हणजे फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न कोंडले क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मर्याई कोंडले क्रिकेट संघ सध्या मजबूत स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न कोंडले क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. किरण जाधव पहिले 2 चेंडू खूप सुंदर, त्यानंतर इथून फटका सुंदर आहे. लॉक ऑनच्या डोक्यावरनं स्टँड ऑन डिस्पॅच ठोकलाय दमदार रुबाबदार षटकार. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा. खरतर कॅप्टनला खरतर प्लेइंग 11 कडून, कारण रुपेश आग ओकतोय मैदानामध्ये. खूप सुंदर फलंदाजी, ज्यानं 1 चौकार 1 षटकार ठोकलाय फलंदाजी करत असताना. पुढचा बॉल इथून फटका खेचायचा होता. आलाय डॉट बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातात. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही, सरळ एसटी रक्षकाच्या हातात विसवलाय. आलाय डॉट बॉल. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. धामांचा विचार केला 37 धामा. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का? फटका सुंदर आहे, सुंदर कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. येतोय हा रुबाबदार षटकार. त्रेचाळीस 43 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल 43 धाबा. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉग ऑफला क्षेत्ररक्षक होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र फलंदाज झालेत बाद. या चेंडूवरती मिळेल 1च धाव. 4 षटक संपलेत. पहिलं सत्र संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धामांचा विचार केला. धामांचा डोंगर 44 धाबा धावपुस्तकावरती जोडल्या जात आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत मोसारे क्रिकेट संघाला. जर जिंकायचं असेल तर बनवायचे आहेत 45 धाबा, आणि जर कोंडले संघाला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना धावा डिफेन्स करायचे आहेत 45. कोणता संघ इथून सामना जिंकेल आणि समोर दुसऱ्या फेरीमध्ये डुंगी क्रिकेट संघाला खरं तर फाईट करेल हे सुद्धा पाहणं तेवढंच अत्यंत आवश्यक असेल. दुसरं सत्र आपण 45 धाबा बनवायचे आहेत मोसारे क्रिकेट संघाला. बघूयात कशा प्रकारे धाबा चेस करतायत की धाबा डिफेन्स करतायत. जसं दुसरं सत्र सुरू होईल आपण मायक्रोफोन वरती आवाज ऐकूयात. ज्यांची मराठीची खूपच वाणी गोड आहे आणि ज्यांचं मराठी भाषेवरती खूपच चांगलं प्रभुत्व आहे असे आमचे आकाश शेलके सरांचा आपण दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकूयात. तोपर्यंत इनिंग्स ब्रेक मध्ये ऐकूयात आपण डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. पण इथे मान्यवरांचं शुभागमन झालंय. चंदूवीर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. तर या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम चंदूवीर आपण या व्यासपीठावरती. तस दुसरं सत्र आपण ऐकूयात मायक्रोफोन वरती आवाज आकाश शेलके सरांचा. 45 धाबा बनवायच्यात मोसारे क्रिकेट संघाला. कशा प्रकारे धाबा चेस करतील की धाबा डिफेन्स करतील. खरं तर कोंडले क्रिकेट संघ 45 धाबा बनवायच्यात. थँक्यू सो मच. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. त्याला महाराष्ट्राचा राजा
मध्ये मोसारीच्या माध्यमातून आपण पाहतोय ओपनिंग ब्लास्टर फलंदाज प्रवीण नाही ना सचिन पाटेकर आणि त्याला जोड देतोय सूरज पाटेकर। ही जोडी या मैदानामध्ये पहिली लढत जिंकली होती मोसारे संघानं, टफ फाईट मॅच झाली होती, कोंडले संघ उतरलाय बदल्याच्या भावनेनं। तर आपण पाहतोय जो विजय 1-0 न जिंकलाय तो 2-0च्या खरं तर माध्यमातून आता पुढे सरसावण्याचा काम करण्याचा इथे प्रयत्न केला जाईल टीम मोसारेकडून। काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये ते पाहण्यासाठी आपण बोलतोय मैदानाकडे। दोन ऑफिशियल्स रेफरी तयार आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दोन संघ देखील तयार, मॅन इन येलो अँड मॅन इन यस मिक्स कलर आहे, त्यामुळं हा सामना तितकाच तिखट करण्यासाठी ते तयार असतील। पंच इशारा करतायत गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंटडाऊन स्टार्ट नाउ, 3 2 1। पहिला चेंडू घेऊन आलाय गोलंदाज सागर माफरलकर, ट्रम्प कार्ड चांगला गोलंदाज टीमचा। पहिला चेंडू षटकातील, पहिल्याच बॉल वरती अटॅक केलाय सचिन पाटेकरच्या बॅट मधून आपण पाहतोय हा सुपर डुपर हिट सिक्सर। त्यामुळे डुंगी संघाचा कर्णधार आपण लवकर यायचा आहे। फटका खेळलाय बॅटच्या मधोमध, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर, वन बाउन्स असं वाटलं परंतु नाही। तिकडे आपण पाहतोय पंचांचा इशारा, इट्स अ सिक्सर। कहानी में ट्विस्ट, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त सांगत असताना फलंदाजी पा। पुढचा बॉल असेल, दोन बॉल वरती दोन काउंटर अटॅक केलेत, आता फटका फसलाय, चांगला झेल तिकडे, ही झालेली तुतू मिमी हा जीवनदान देऊन जाते सचिन पाटेकर सारख्या नामांकित फलंदाजाला। आणि सचिन पाटेकर म्हटला तर मग अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक गटामध्ये खरं तर या खेळाडूंना आपली धुमाकूल आणि आपली छाप दाखवलेली आहे। त्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे मी म्हणेन आता थोडीशी खतऱ्याची घंटी असणार आहे, यातील मात्र शंका नाहीये। पुढचा चेंडू टाकण्यासाठी सागर बाफरलकर, संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज जरूर आहे, सुरुवातीला मार खाल्ला परंतु आता बॅकअप दिला होता। या वेळेला हाही फटका छान आहे आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार। पाहायला मिळते पा अटॅक दाखवले जात आहेत या वेळेला गोलंदाजाकडून, आणि गोलंदाजावरती लगेच काउंटर अटॅक केला जातोय फलंदाजाकडून। जशाच तसं प्रत्युत्तर इथं मैदानामध्ये फलंदाजाकडून दिलं जात आहे। जे टार्गेट त्यांच्या समोर आहे त्या टार्गेटला चेस करायचंय, मग 45चा पाठलाग आणि त्यामध्ये आता 18 जमा केल्यात मैदानामध्ये फलंदाज सचिन। पुढचा फटका फसला, या वेळेला झेलची संधी आहे, 2-3 या तिसरा खेळाडू होता, यावेळेला जजमेंट केलं त्यानं आणि चांगला झेल टिपलाय। फलंदाजाला केलं जातंय बाद, पहिला धक्का बसतो टीम मोसारेला। बॅकअप ची गरज असताना आलेली विकेट आणि गडी क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला।
अगदी आपण जर पाहिलं गोलंदाज पहिलं षटक हाताळणारा सागर माफरलकरनं केलेला हा हल्ला होता. उर्वरित चेंडू गणित समीकरणाचा जर विचार केला, जिकडे आता 19 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट प्रेशर अजून क्रिएट करेल. वाईटचा इशारा आहे पंचांचा. राकेश पणीकर सर आपल्या सोबत आज मुख्य पंचांची भूमिका आणि स्क्वेअर लेग रेफरी म्हणून आपण पाहतोय या गावातील महालुंगी संघातील एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतोय सचिन बडेकर सर आहेत पंचांची भूमिका करत असताना. मॅच कडे जाणं महत्वाचं. पुढचा बॉल असेल. फुल टॉस बॉल आघात करायचा प्रयत्न. खेळाडूला चकवत जातोय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तिकडे फिल्डरला चकवत सीमारेषा पार. 4 रन शेवट गोड केला या बॉल मध्ये आणि 4 धावा जमा करत असताना अगदी पहिल्या षटकामध्ये एकूण धावा जमा केल्यात टोटल कार्ड वरती 23 धावा. उर्वरित 18 बॉल मध्ये आता गरज आहे ती म्हणजेच 22 धावांची. 45चा पाठलाग होता. एक विकेट पडली आहे. मोसारे संघ खेळतोय. सुपर आपण पाहतोय खेळ मैदानामध्ये सुरू झालाय आणि ज्यामध्ये विकेट आपण जर पाहिली तर ती पडली तिकडे. ती विकेट पडल्यानंतर असं वाटलं प्रेशर येणार, परंतु नाही. त्यानंतर आपण पाहिलं मैदानामध्ये गेलेला फलंदाज ज्याला आपण पाहतो अर्थातच यावेळेला अटॅक देखील त्यानं संपादन केलं. प्रेम जाधवला प्राचारण केलं होतं. चौकारानं स्वागत केलंय. 400च्या स्ट्राईक रेटला पसंती दिली. सूरजकडे सर्वांचं लक्ष आहे कारण सचिन, सूरज आणि प्रवीण ही 3 नामांकित फलंदाजांना आपण पाहिलं की मोसारे संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये सापडतो तेव्हा तेव्हा त्यांची बलाढ्य फलंदाजी त्यांना वाचवते. प्रवीण सारखा महत्तम फलंदाज अजूनही त्यांच्या खेळण्यामध्ये त्यांनी सुरक्षित ठेवलाय यात तीळ मात्र शंका नाहीये जरूर. परंतु या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ज्या धावा त्यांना बनवायच्या होत्या त्या खरं तर पहिल्या षटकापासूनच हाणामारी करत बनवण्याचा मनसोबा पाहायला मिळाला. उर्वरित 18 मध्ये 22 पाहिजेत. सामना अजूनही बॅलन्स आहे. इतकाही असं सामना आपण पाहतोय वन साइडेड किंवा वन हँडेड झुकवला नाहीये. जरूर जो अंतर होता तो कमी केलाय, परंतु अजून 18 मध्ये 22 ची गरज असताना षटक टाकण्यासाठी मार्फत आणलं जात आहे कोंडले एक्सप्रेस हर्षल कोंडलेला. हर्षद पांचाल आपण पाहतोय यावेळेला षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होईल. सूरज पाटेकर साठी तो गोलंदाजी करेल. बॅकअपची गरज आहे टीमला. तो बॅकअप मिळेल का हे पाहणं महत्वाचं. सूरज थोडासा आपण पाहतोय आता सूरजला कदाचित जज करायची ही जजमेंट पाहायची ही चालाकीच आहे हर्षदची. चेंडू टाकेल हर्षद पुढचा. यावेळेला या गोष्टी केल्यानं थोडासा अंदाज येतो फलंदाजाचा फुटवर्कचा. इनस्विंग केलाय लावडली अपील तिकडे आणि पंचांनी अगदी ती अपील फेटाळून लावली. काय जबरदस्त बॉल रिलीज केला होता पा. बॉलला इलिगेशन दिलं होतं आणि बॉल इनस्विंग केला होता. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडूनं वलन घेतलं. चेंडूनं घेतली गरकन गिरकी आणि त्यासह चेंडूनं घेतली आहे फलंदाजाची फिरकी. हा चांगला चेंडू राहिलाय हर्षद पांचालच्या माध्यमातून. सूरजसाठी हा बॉल होता. सूरजचा पुढचा बॉल. सूरजसाठी हा बॉल होता. सूरजसाठी पुढचा बॉल. गोलंदाज हर्षद. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. यावेळेला सोडणार नाही आहे. हा फटका चांगला आहे आणि फलंदाज देखील तितकाच दमदार आहे. फेकून दिलं जात आहे मिड विकेटच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषा पार. सिक्सर. एकोणतीस धावा धावफलकावरती आपण पाहतो मैदानामध्ये पाहायला मिळतं त्या धावांचं हे समीकरण आपण पुढे वाटसरू होताना पाहतो. गोलंदाजीसाठी आपण जर विचार केला गोलंदाजाचा तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 29 च्या आकड्यावरती गेली. पुन्हा एकदा त्याच दिशेनं टोळावलाय. अजून एक सुपर सिक्सर. कुठलाही येऊ दे सूरज बनतो मी मारतोय कारण त्या पद्धतीनं फलंदाजी देखील पाहायला मिळते. कोंडले संघ थोडा बॅकफुट वरती जरूर आहे. संघाला स्वतःला सावरणं आणि त्यासोबत संघाला सावरणं महत्वाचं. 35 पर्यंत पोहोचलेत. फक्त 10 धावांपासून दूर आहे.
2 षटकामध्ये सामना संपेल की काय. यावेळेला हा देखील चांगला चेंडू आहे आणि हा देखील फटका रुबाबदार आहे. यावेळेला 1 बाउन्स ओव्हर द टॉप. इट इज अ टॉप शॉट. चौकार. सुपर फटकेबाजी. हल्ला चढवला जातोय. आघात केले जात आहे तिकडे. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण 39 धावा आपल्याला धावबोर्डावरती पाहायला मिळतात. 6 धावांपासून वंचित असतील. 2 बॉल शिल्लक आहेत हर्षदचे. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय. तिकडे चांगला बॉल पाहायला मिळाला. सूरज इन फॉर्म. सूरज अग्रेसिव्ह बनलाय आणि अग्रेशन दाखवलं त्यानं प्रत्येकी फटक्यांमध्ये. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल सूरज. टीमची धावसंख्या 39 धावा. चला डुंगी टीम कॅप्टन होते. हा स्लोवर बॉल इथे फसवलं जाईल पा. चांगलं षटक राहिलं हर्षलचं. जरूर त्याच्या षटकामध्ये आपण पाहिलं 3 फटके आले मोठे. 2 सिक्सर 1 चौकार आला. 3 डॉट बॉल त्यानं फेकले होते. अगदी षटक क्रमांक 2 संपलं जात आहे. 39 आकड्यावरती आपण पाहतोय आता संघ 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 6 धावांची गरज. प्रति षटकामागे 3 ची सरासरी इकडे आपण पाहतोय रिक्वायरमेंटच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूनं आपण जर विचार केला पूर्णपणे या मॅच वरती कब्जा निर्माण करत असताना सुरुवाती 17 पासूनच आपण पाहिलं सुरुवातीच्या षटकांमध्येच हल्ला चढवला. तिथून या मॅच मध्ये फ्रंट फुटला आपण संघाला पाहिला. डुंगी टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर इकडे पाठवायचा. या सामन्यातून विजेता संघ तुमच्या सोबत खेळेल आणि त्यानंतर मग 2 संघादरम्यान लकी ड्रॉ केला जाईल आणि मग त्यानंतर 2 फेरीचे 2 सामने असतील. एक संघ जाईल बक्षीस पात्र फेरीसाठी. अशा पद्धतीचा आजचा पूर्ण दिवसाचा शेड्यूल आपण पाहतोय आणि या शेड्यूलनं ही स्पर्धा आपण खेळवलेली आहे. 10 संघांना प्राधान्य. 2 दिवसाची क्रिकेट स्पर्धा. गोलंदाज होतोय तयार. सनी शेट्टे यावेळेला गोलंदाज म्हणून मैदानामध्ये. षटक क्रमांक. फुल टॉस. आघात. बॉल सीमारेषा पार. विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय टीम मोसारेनं. वेल प्लेड. अभिनंदन. हार्डलक टीम कोणले. हे गाणं होतं सचिन पाटेकर साठी. शहेनशाह. आज सुरुवात तशीच दिली आपल्या संघासाठी. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देऊ. त्याआधी मी इथे जातोय एका सन्मानाकडे आणि हा सन्मान केला जाईल भूषण पाटेकर युवा नेता आहेत मोसारेचे. त्यांचा आम्ही इथे सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. यावेळेला सन्मानित आपण करणार आहोत भूषण पाटेकर यांना की आपण येऊन आपला आपण अवॉर्ड घेऊन जायचा आहे. सन्मान त्यांना इथे दिला जाईल आणि त्यांचा सन्मान आपण पाहतो मंचावरती. आमच्या स्पर्धेचे आयोजक आज जी स्पर्धा आपण इथे पाहतोय मामांच्या खर तर आठवणींना उजाला देणारी स्पर्धा स्वर्गीय दिलीप शेठ बोलाडे स्मृती चषक 2024 हे पर्व आणि त्यांचे सुपुत्र प्रशांत बोलाडे आणि त्यांचे सहकारी अर्थातच नितीन बडेकर या मान्यवरांकडून आपण पाहतोय. तसेच त्यांच्या